आज सकाळी ऑफिसला निघताना काकूंनी गुढी उभारली होती, तर गुढीला नमस्कार करून आपण निघालो ऑफिसला. तर काकूंनी मला प्रसादसुद्धा दिला, साखर आणि कडुलिंबाचा पाला दिला खायला. तर ते सगळं खाऊन आपण निघालो आणि बघताय तुम्ही की गाडीची आपली हालत किती खराब झाली होती. म्हटलं आज पाडवा आहे तर गाडी वगैरे वॉश करून घेऊ आणि पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर गाडी वगैरे आपली मस्तपैकी साफ झालेली आहे, क्लीन झालेली आहे. तर आता आपण निघतो ऑडिटसाठी. तर एक डिलिव्हरी इथे तुम्ही बघताय की एक जण घेत होता आणि त्यानंतर सगळीकडेच पाडव्यानिमित्त फुलं वगैरे रांगोळी सगळीकडे चालू होती. पूर्ण चेंबूरमध्ये हे आहेच दरवर्षी. तर सालाबादप्रमाणे याही वर्षी चेंबूर फेस्टिवल चालू होणार आहे. तर ही सगळी त्याची रंगत तयारी चालू होती. तर मुलं मुली इथे येतात आणि ही एक गल्ली आहे, वॉल पेंटिंग गल्ली. तर याच्यामध्ये सगळे कलर्स आणि खूप चांगल्या पेंटिंग्स तुम्हाला बघायला भेटतील. नक्की व्हिजिट करा इकडे जवळ असेल तर. सो त्यानंतर आपण निघालो आपल्या ऑडिटसाठी. तर मस्तपैकी आज ऑडिट संपूया आणि आपल्याला नंतरला सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून जायच्या आहे शोभायात्राला. तर तसं तुम्ही बघताय की ही शोभायात्रा निघाली होती RCFमध्ये आणि शिवाजी महाराजांचं खूप असं तेजस्वी रूप मला बघायला भेटलं आणि खूप छान दिसत होते हे सर. तर मस्त असं वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटत होतं. तर खूप अशा म्हणजे असं लेडीज वगैरे इथे जिम्मा खेळत होत्या, त्यानंतर लेझिम खेळत होत्या आणि खूप चांगल्या पार्टिसिपेट करत होत्या एका खेळामध्ये. त्यानंतर आपण पण मस्तपैकी इथे एन्जॉय करत शोभायात्रा बघितली. त्यानंतर लेझिम वगैरे चालू झाली आणि 2:30 वाजले होते. तर आता म्हटलं भूक लागली तर मस्तपैकी स्पेशल थाळी एन्जॉय करूया. तर मी माझा स्पेशल थाळी लंच करून निघालो पनवेलसाठी, कारण आपल्याला जायचं होतं एक मीटिंगसाठी. सो आता आपण निघतो पनवेलला आणि म्हटलं तर चला 5 वाजलेत आणि आपल्याला आता वाशीला आलो आपण. सो वाशीला येऊन पटकन आपण एअरपोर्ट रोड कनेक्ट केला, कारण आपल्याला लवकर पोहोचवायचं होतं पनवेलला. तर आपली सगळी कामं आटपली आणि आटपता 7:45 झाले. तर बेलापूरला थांबलो होतो थोडा वेळ. तर थोडा वेळ थांबलो आणि ब्रेक घेऊन आपण निघालो घरी. सो चला आता आपण थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहोत, कारण आता लास्ट टाईम मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की चेंबूर फेस्टिवल खूप असं एकदम हे असतं. तर सगळी रोषणाई तुम्ही बघू शकता की किती असं प्लेझंट वातावरण वाटत आहे. लाईटिंग वगैरे रोषणाई ही डेली असतेच, रोज चालू होते. सो खूप साऱ्या व्हेरायटीज असतात आणि असा होता आपला काही आजचा दिवस गाईज. भेटूया नेक्स्ट.